गुड मॉर्निंग गाइस। तो आज मैं खेत में आया हूँ मेरे हैव अ लुक। और आज का जो ब्लॉग होने वाला है वो मराठी में होने वाला है, क्योंकि इधर ज़्यादा हिंदी नहीं चलती है। सो मराठीतच मस्त आपला ब्लॉग बनवूयात शेतातला। आणि आज जे आहे ना रोडगा पार्टी करायची आमच्या शेतामध्ये, तर त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे। तसं तर मी शेतात जास्त येत नाही, पण आता रोडगा पार्टीमुळे मी आलेलो आहे। बस एकच पेंडी। हे बघा इथं ती आडी वगैरे खणली आहे। आता थोड्या वेळाने तिच्यात आग लावणार आहेत, म्हणजे गवऱ्या वगैरे टाकायच्यात आणि मग त्याचे तिकडे रोडगे बनवणं चालू ते पण दाखवतो मी तुम्हाला। याला कुठं कुठं बिट्ट्या पण म्हणतात आणि कुठं कुठं रोडगे पण बनवतात। हे आहे शेतातलं घर, इथं सामान वगैरे ठेवलेलं शेतीच्या उपयोगाचं। आंबे पण ठेवले त्यांनी, काल उतरवला तो आंबा त्यामुळं। आणि हा काहीतरी माल असेल। मस्त गरम होते कारण सगळीकडून पत्रच पत्र आहे त्याला बघा। वरती पत्र, इकडं पत्र, इकडं पत्र, इकडं। आणि सगळ्यात भारीची गोष्ट फ्रीज सारखंच पाणी लागतं यात, थंडगार पाणी एकदम। हे शेतातलं फ्रीज आहे। सामान आहे, बॅटरी बिटरी मस्त। आणि शेतीचे अवजार काय काय ते ओके बांधून ठेवलंय यांनी शेतातला। याला कोठा पण म्हणतात मराठी भाषेत। इकडे आता या रोडगे तयार झालेत आणि आता वरणाचा बेत चालू आहे। आता इथे वरण माझी वरण बनवणार आहे आणि भात। आता आम्ही तिकडे जाणार, दाखवलं तुम्हाला। तिथं आम्ही आता हे जे रोडगे येत हे भाजायचे मस्त आणि मग पुन्हा पुरून टाकायचे ते त्या विस्तव मध्ये। तर चला आता तिकडे जातो मी, त्याला विस्तव चेटवून देतो। आता याच्यात आम्ही गवऱ्या टाकते, हे अमेझॉनवर विकत भेटतात पण आमच्या शेतात फ्री मध्ये असतात। असं मस्त गरम होते ना। आता 2-4 मिनिटांनी आपला रोडगे टाकायचे।
आम्ही मातीत पुरून टाकलेला, याच्यात गवऱ्या वगैरे येतात जे जाळल्यात होत्या. आता 10-20 मिनिटं, किती कदा अर्धा घंटा, अर्धा तासापर्यंत त्याच्यात ठेवलं की आपले रोडगे खायला तयार होणार.